श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश कदाचित योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही. कदाचित स्वामी समर्थांनीच तुम्हाला हा संदेश ऐकण्यासाठी येथे थांबवले असेल. कारण आज आपण अशा एका सत्याबद्दल बोलणार आहोत जे अनेकाच्या आयुष्यात बदल घडवू शकते. जर तुमच्या मनात चिंता असेल, जर तुम्ही एखाद्या समस्येमुळे त्रस्त झाला असाल, तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण स्वामी समर्थ सांगतात, बाळा, जे तुझ्यासाठी आहे ते तुला योग्य वेळी हे नक्कीच मिळेल. मन शांत ठेव, श्रद्धा जागृत ठेव आणि हा दिव्य संदेश पूर्णपणे ऐका. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व कमेंट नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो कदाचित तुमच्या मनात अनेक दिवसांपासून असेल. कधी तुम्हाला असे वाटले आहे का की तुमच्या मेहनतीचे फळ दुसऱ्याला मिळाले? कधी असे वाटले का की तुम्ही प्रामाणिक राहिला, पण ज्यांनी चुकीचा मार्ग निवडला तेच पुढे गेले? कधी असे वाटले का की नशीब तुमच्या विरोधात उभे आहे? जर असे वाटत असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण स्वामी समर्थ सांगतात, बाळा, जे तुझ्यासाठी लिहिले आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आज अनेक लोक दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून दुःखी होतात. दुसऱ्यांच्या गाडी, घर, पैसा, नोकरी, व्यवसाय पाहून स्वतःची तुलना करतात. आणि मग मनात प्रश्न येतो, माझे कधी होणार? पण भक्तांनो, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. एकाच शाळेत शिकलेले दोन विद्यार्थी आयुष्यात वेगवेगळ्या मार्गांनी जातात. एकाला यश लवकर मिळते, दुसऱ्याला उशिरा मिळते. पण याचा अर्थ असा नाही की दुसरा अपयशी आहे. कदाचित परमेश्वर त्याच्यासाठी काहीतरी मोठे तयार करत असतो. आज तुम्ही ज्या गोष्टीसाठी रडत आहात, उद्या कदाचित त्यापेक्षा हजारपट चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात येणार असेल. म्हणून दुसऱ्यांकडे पाहणे थांबवा. स्वतःच्या मार्गावर विश्वास ठेवा. कारण स्वामी समर्थ सांगतात, योग्य वेळ आली की कृपेचे दरवाजे स्वतः उघडतात. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित आज स्वामी तुमच्याशीच बोलत आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, मी स्वामी भक्त. आजच्या काळात सर्वात मोठे दुःख कोणते असेल तर ते म्हणजे तुलना. आपण आपली तुलना दुसऱ्यांशी करतो. लोक स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्यांच्या सुखाकडे जास्त पाहतात. त्यामुळे त्यांच्या मनात असंतोष निर्माण होतो. स्वामी समर्थ आपल्याला सांगतात की ज्याला स्वतःच्या वाटेवर विश्वास असतो ना, तो कधीच भरकटत नाही. आपण आता एक छोटं जीवनातील उदाहरण घेऊया. एक तरुण मुलगा होता. तो एका वृद्ध कारागिराकडे गेला. तो खूप दुःखी होता. तो वृद्ध कारागिरांना म्हणाला, मी खूप मेहनत करतो, पण प्रत्येक ठिकाणी अपयशच मिळते. तेव्हा त्या वृद्ध कारागिरांनी त्याला एक कुलूप आणि एक चावी दिली आणि त्याला विचारले, या दोघांमध्ये सर्वात शक्तिशाली कोण आहे? तेव्हा त्या तरुण मुलाने उत्तर दिले, नक्कीच कुलूप. ते मजबूत आहे, ते बंद करू शकते. तेव्हा वृद्ध हसले आणि त्या वृद्धांनी त्या तरुण मुलाला म्हणाले, नाही बाळा, सर्वात शक्तिशाली ही चावी आहे. कारण हजारो कुलपे असली तरी योग्य चावी ज्यांना सहज उघडते तेव्हा तो मुलगा
आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. तेव्हा ते वृद्ध कारागीर म्हणाले, जीवनात येणाऱ्या अडचणी म्हणजे कुलूप आहेत आणि तुझी श्रद्धा, संयम आणि प्रयत्न ही त्याची चावी आहे. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात अशी अनेक कुलपे दिसत असतील. नोकरीचे कुलूप, पैशांचे कुलूप, आरोग्याचे कुलूप. पण स्वामी समर्थ सांगतात, बाळा, कुलूप पाहून घाबरू नकोस. मी तुला योग्य ती चावी नक्कीच देणार आहे. कधी कधी स्वामी समर्थ आपल्याला थोडी प्रतीक्षा करायला लावतात, कारण स्वामी तुमच्यासाठी तयार केलेले योग्य दार अजून समोर आलेले नसते. म्हणून निराश होऊ नका. तुमचे प्रयत्न सुरूच ठेवा, कारण जे तुमच्यासाठी लिहिलेले आहे ते कोणतीही शक्ती तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भक्तांनो, डोळे मिटा आणि मनापासून 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या जीवनात प्रत्येक बंद दार उघडते आणि जे तुमच्यासाठी आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. श्री स्वामी समर्थ.